गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं या निरूपणामध्ये स्वागत आहे। समर्थ सांगत आहेत की माणसाच्या जीवनामध्ये जर खरा माणसाचा जर कोणी शत्रू असेल ना तर तो आहे राग, आणि खरा जर माणसाचा खरा मित्र जर कोणी असेल तर तो आहे संयम। बघा या हे दोन बघा, एक मित्र आहे आणि एक शत्रू आहे। मग जवळ कुणाला करायचं हे प्रत्येकानं ठरवावं। समर्थ सांगत आहेत पण हा मनुष्य आहे ना, मित्राला तो कधीच जवळ करत नाही, कारण संयमाला तो कधीच जवळ करत नाही। पण शत्रूला मात्र जवळ घेऊन ठेवतो, त्याला वस्तीला ठेवतो, त्याच्या घरामध्ये ठेवतो, कारण ज्याच्या जीवनामध्ये राग नावाचा मित्र आहे ना, तो राग नावाचा मित्र पूर्ण आयुष्याची बर्बादी करून टाकतो। पण जर हा राग नावाचा मित्र जर आपल्या आयुष्यामधून घालवायचा असेल तर बघा त्याला काही उपाय तर असेल ना। बघा नक्कीच आहे, त्याला उपाय आहे सद्गुरु चरणामध्ये लीन होणं। जर पण या कलियुगातल्या माणसाला या सद्गुरु चरणाशी लीन व्हायला जमेल का? तर बघा नक्कीच जमेल, कारण जेव्हा या मनावर ताबा करणारा कोणीतरी असेल ना तर तो आहे परमेश्वर, ते आहेत सद्गुरु दत्तगुरु। आणि जिथे समर्थांची शिकवण असते ना तिथे नक्कीच या मनावर ताबा मिळवता येतो। हे मन एवढं चंचल आहे ना की एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणामध्ये कसं क्षणात पोचतं या मनाला समजत नाही। म्हणजेच काय, म्हणजे जर हे मन आपलं स्थिर असेल, संयमी असेल तर या मनाला काबू करणं शक्य आहे। पण हे कोण करतील? तर ते करतील आपले सद्गुरू। म्हणून आपण जर या मनाने या जीवाने जर भक्ती मार्ग स्वीकारला, जर भक्ती मार्गामध्ये आलं तर नक्कीच हे शक्य आहे। म्हणून समर्थ सांगत आहे की मनुष्याच्या अधोगतीला जर कोणी जबाबदार असेल ना तर तो आहे राग। बघा या रागामध्ये माणूस जेवढे जेवढे क्रूर कर्म होतात ना, बघा रागाच्या भरामध्ये येऊन करतो। पण तर माणसाच्या जीवनामध्ये संयमासारखा मित्र जर असेल तर माणसं अधोगतीपासून दूर होतात, कधीच अधोगती होत नाही। त्यांच्या जीवनामध्ये सुख आणि धन बघा एवढं वाऱ्यासहित येतं ना तर खूप धनवान सुद्धा व्यक्ती होतो आणि समाधानी सुद्धा होतो। पण हा संयम नावाचा मित्र आहे तो आपल्या जीवनामध्ये कधी येईल? तर जेव्हा आपण या भक्ती मार्गामध्ये लीन होऊ, मला चालवणारा कोणीतरी आहे असं या मनाला जेव्हा वाटेल ना तेव्हाच हा मन बघा एकदम संयमी होऊन जाईल। कारण समर्थ सांगत आहेत की आजच्या या कलियुगामध्ये
माणूस एवढा टेन्शन खाली जीवन जगत आहे ना, बाहेरून बघा समोरच्याला वाटतं की किती खुश आहे, समोरच्याला दाखवण्यासाठी बघा स्टेटस ठेवत असतो, सर्व काही ठेवतो. पण या मनाचं काय, मनाच्या वादलांचं काय? बघा समुद्रातील तुफानापेक्षा मनातील वादलं अधिक भयानक असतात. म्हणून मनातल्या गोष्टी जवळच्या व्यक्तींना नक्की सांगा, कारण त्याच्यामध्ये मन हलकं होतं आणि जेव्हा मन हलकं होतं ना तेव्हा मन प्रसन्न सुद्धा होऊन जातं. म्हणजेच काय, म्हणजेच जर या मनामध्ये संयमासारखा मित्र जर असेल तर आपल्या जीवनामध्ये सुखच निर्माण होणार. कारण या मनाला दुःख पोचवणारा राग नसणार आहे, आणि जेव्हा राग असेल तेव्हा संयम तिथे नसेल. म्हणून रागाला जवळ ठेवायचं की संयमाला जवळ ठेवायचं हे प्रत्येकानं ठरवावं. समर्थ सांगत आहे की बघा सौंदर्याच्या कमतरतेला चांगला स्वभाव नक्कीच पूर्ण करतो, पण स्वभावाच्या कमतरतेला सौंदर्य कधीच पूर्ण करू शकत नाही. म्हणून स्वभाव परिपूर्ण असावा. एक वेळ सौंदर्य नसेल तरीही चालेल, पण स्वभाव जर चांगला असेल ना आणि त्या स्वभावामध्ये जर संयम असेल तर माणसाच्या जीवनामध्ये आनंद असतं. बघा काही माणसं असतात बघा, भले ते धनाने कमी असतात, त्यांच्याकडे पैसा नसतो, पण ते एवढे खुश असतात ना की त्यांची खुशी असते. बघा भले ते कमी कमवतात पण त्यांच्या आयुष्यामध्ये आनंद असतात. सद्गुण विचार पेरलेले असतात. बघा श्रवणामध्ये असतात, भक्ती मार्गामध्ये असतात. आणि दुसरा व्यक्ती असतो खूप धनवान असतो आणि भक्तीचा तो देखावा करत असतो. बघा मी कशी भक्ती करतोय, मी 2.5 तास बघा श्रवण करतो आणि मग तो भक्तीचा देखावा करतो आणि समोरच्याचं मन जिंकण्याचा प्रयत्न करतो. पण हे देवाला आवडतं का? बघा खोटी भक्ती कधीच देवाला आवडत नाही. तुम्ही जेवढं खोटं कराल ना, तुमच्या मनाला जे चांगलं वाटेल ते नक्कीच देवाला आवडेल. पण माणसाने बघा जेव्हा या मनाला कोणती गोष्ट चांगलं वाटते ना ती नक्कीच परमेश्वराला सुद्धा वाटते. म्हणून आपल्या मनानं ठरवावं ही गोष्ट चांगली आहे किंवा वाईट आहे. बघा समर्थ पुढे सांगत आहेत, या जगामध्ये ना प्रत्येकाचा प्रवास सारखाच आहे, पण फक्त वाटा वेगवेगळ्या आहेत. म्हणून इथे प्रत्येकाला संघर्ष आहे आणि अनुभव सुद्धा वेगवेगळे आहेत. ज्या माणसाजवळ संयम आणि समाधान आणि सहनशीलता आहे ना, तो माणूस कुठल्याही अडचणीवर मात करू शकतो. पण आजच्या या कलियुगामध्ये या 3 गोष्टी आहेत का? कुणाकडे संयम आहे तर कुणाकडे समाधान नाही, कुणाकडे समाधान आहे तर कुणाकडे सहनशीलता नाही. तर बघा पण या 3 गोष्टी संयम, समाधान, सहनशीलता या जर गोष्टी असतील तर माणसाची बघा कोणतीही अडचण येऊ द्या, त्या कोणत्याही अडचणीवर ताबा मिळवण्यासाठी, मात करण्यासाठी तो माणूस सज्ज असतो. म्हणून तुम्ही कितीही शक्ती वापरा, बुद्धी वापरा, नियतीने मांडलेला डाव असतो ना तो खेळावाच लागतो आणि नियतीने ठरलेला शेवट असतो तो प्रत्येकाला स्वीकारावा लागतो. पण ही नियती आहे ना, जर आपण भक्ती मार्गामध्ये असू आणि जर आपण श्रवणामध्ये असू तर नियती सुद्धा पलटायला वेळ लागत नाही, आपलं भाग्य सुद्धा पलटायला वेळ लागत नाही. कारण आपल्या सोबत तो भगवंत असतो, परमेश्वर असतो.
म्हणून बघा, महाभारताच्या युद्धामध्ये एक ठिकाणी कर्ण होता आणि एक ठिकाणी अर्जुन होता. अर्जुनाच्या मागे श्रीकृष्ण सारखा स्वारी होता, श्रीकृष्ण स्वारी होते आणि कर्णाच्या सोबत कोणीही नव्हतं. म्हणजेच काय? म्हणजेच आपलं मन आहे ते कोणीतरी चालवणारं आहे हे प्रत्येकाला जेव्हा माहीत होईल ना, तेव्हा माणूस भक्ती करेल. आणि जेव्हा भगवंत जेव्हा आपल्या सोबत असतो ना, तर सर्व सृष्टीचा विधाता तो आहे. कधी कोणाच्या पुढं काय करायचं, कोणता निर्णय करायचा आणि कधी कोणाला मागं खेचायचं हे त्याला माहीत आहे. पण जेव्हा आपले जर कर्म चांगले असतील तर आपल्या नियतीमध्ये सुद्धा सुख निर्माण करण्याचं काम भगवंत करत असतो. म्हणून भक्ती का महत्त्वाची आहे, हे श्रवण का महत्त्वाचं आहे. जेव्हा तुम्ही या भक्ती मार्गामध्ये लीन व्हाल, जेव्हा कर्मांवर भरोसा ठेवाल, तेव्हाच खऱ्या जीवनाचा आनंद निर्माण होईल. पुढे समर्थ सांगत आहे की माणसाच्या इच्छा कधी संपतात का? जर माणसाची जर इच्छा संपली ना, तेव्हा सुद्धा माणूस सुखी होऊ शकतो. पण माणसाकडे धन संपत्ती एवढी असते तरी सुद्धा त्याला हवी असते. बघा, एखादी गाडी घेतली की परत त्याच्यापेक्षा चांगली गाडी त्याला हवी असते. म्हणजेच माणसाच्या इच्छा मात्र पूर्ण होत नाही, पण अपेक्षा वाढतच राहतात. बघा, एका उदाहरणाद्वारे आपण स्पष्ट करू. बघा, एका गावामध्ये बघा त्याच्या पत्नीसोबत एक गरीब मच्छीमार राहत होता. तो रोजच्या रोज मासे पकडून त्यांना विकून त्यांचा घर खर्च चालवत होता. एके दिवशी त्या मच्छीमाराला खूप ताप आला आणि म्हणून त्या दिवशी तो नदीवर मासे पकडण्यासाठी गेला नाही. मच्छीमाराच्या पत्नीनं विचारलं, बघा, आज मासे पकडायला तुम्ही गेला नाही, घरामध्ये धान्याचा एक दाणा सुद्धा नाही, मग अशा परिस्थितीत आपण आज काय खाणार बरं? बघा, त्या बायकोनं त्या मच्छीमाराला विचारलं, बघा, आपल्या घरात इतकं सुद्धा धान्य नाही की न काम करता आपण एका दिवसाचं अन्न आपण शिजवू शकू. जर तुम्ही मासे पकडायला गेला नाहीत आणि ते विकून पैसे आणले नाहीत तर आपल्याला उपाशीच राहावं लागेल. बघा, पत्नी सारखं बोलत असल्यामुळं नाईलाजानं मच्छीमार आजारी अवस्थेमध्ये मासे पकडण्यासाठी नदीवर गेला. परंतु त्याचं दुर्भाग्य इतकं होतं की आज त्याला एक सुद्धा मासा पकडता आला नाही. बघा, असं म्हणतात ना की पायाला जखम असेल तर माणसाला सारखीच ठेस लागत राहते. घरामध्ये धान्य नसेल तर भूक वाढत जाते आणि जेव्हा नशीब खराब असेल ना, तेव्हा कारण नसताना सुद्धा संकट सारखी येत असतात. बघा, संध्याकाळी जेव्हा तो निराश अवस्थेमध्ये मच्छीमार घरी परतणार होता, तेव्हा त्याने आणखी एक शेवटचा जाळ टाकला. तेव्हा त्याला त्या जाळ्यामध्ये काहीतरी वजन असल्याचं जाणवलं आणि हे पाहून त्याच्या मनामध्ये थोडी आशा जागृत झाली. जेव्हा त्याने जाळ बाहेर काढून पाहिलं, तेव्हा त्यामध्ये एक छोटासा सोनेरी रंगाचा मासा अडकलेला होता आणि मच्छीमारानं त्या माशाला बाहेर काढलं. तो मासा खूपच अद्भुत होता. तो मासा माणसाच्या भाषेमध्ये बोलत होता. बघा, तो मासा बोलू लागला, हे मच्छीमार, तू मला पाण्यामध्ये सोडून दे. माझ्यासारख्या एका छोट्या माशाने तुला इतके किती पैसे मिळणार आहेत? बघा, तो मासा बोलू लागला. तेव्हा मच्छीमार म्हणाला, हे सोनेरी माशा, मी खूपच गरीब माणूस आहे. आज माझ्या घरी अन्नसुद्धा शिजवले नाही. मला आज खूप ताप आला आहे आणि
अशा अवस्थेत बघा मी मासे पकडण्यासाठी आलो आहे, परंतु माझं दुर्भाग्य बघ, आज दिवसभर मला एक सुद्धा मासा पकडता आला नाही. मी निराशा अवस्थेत घरी परतणार होतो, परंतु शेवटचा जाळ टाकला आणि त्याच्यामध्ये तू अडकला आहेस. आता तूच माझी आशा आहेस आणि तू असं म्हणत आहेस की मी तुला सोडून देऊ. बघा तेव्हा तो मासा म्हणतो काय, हे मच्छीमार, तू जर मला सोडून दिला ना तर मी तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करेन. तुला कधीही कोणत्याही गोष्टीची गरज असेल तू येऊन मला सांग, मी तुझी सर्व इच्छा पूर्ण करेल. बघा परमेश्वराची लीला कशी असते. बघा बघा त्या मच्छीमाराने विचार केला, या छोट्याशा माशाने मला इतके किती पैसे मिळणार आहेत. यापेक्षा तर चांगलं असेल की मी ह्या माशाला पुन्हा सोडून द्यावं. इतका विचार करून मच्छीमाराने तो सोनेरी मासा पाण्यामध्ये सोडून दिला आणि उदास अवस्थेत त्याच्या घरी परत आला. बघा घरी परत आल्यावर पत्नीनं विचारलं, आज तुम्ही काहीच आणलं नाही का? मग आपण आज काय खाणार बरं? तेव्हा मच्छीमारानं पत्नीला सर्व गोष्ट सांगितली. आज माझ्या जाळ्यामध्ये एक सुद्धा मासा अडकला नाही. बघा संध्याकाळी जेव्हा घरी परतणार होतो तेव्हा एक सोनेरी मासा माझ्या जाळ्यात अडकला. त्या माशाने मला खूपच विनंती केली की जर मी त्याला सोडलं तर तो माझ्या सर्व इच्छा पूर्ण करणार आहे. मी पण विचार केला की या छोट्याशा माशाने काय होणार आहे आणि म्हणूनच मी त्याला पाण्यामध्ये पुन्हा सोडून दिलं. बघा मच्छीमारानं तो मासा पाण्यामध्ये पुन्हा सोडून दिला आहे. ही गोष्ट ऐकल्यानंतर त्याच्या पत्नीला खूपच राग आला. ती म्हणू लागली, अरे निर्बुद्धी माणसा, तू त्या माशाला सोडून का दिलास? ती सकाळपासूनच काही खाल्लं नाही. बघा जर तू तो मासा घेऊन आला असतास तर त्यालाच खाऊन मी माझी भूक शांत केली असती. आता मी काय खाणार आहे? बघा मच्छीमाराच्या त्या पत्नीनं त्याला खूप ओरडलं आणि त्याला म्हटलं, आता तू बाहेर जा आणि मला कुठून तरी अन्न घेऊन ये. अन्न न घेता तू घरी येऊ नकोस. पत्नीनं ओरडलं आणि ऐकून मच्छीमार घरातून बाहेर गेला आणि त्या नदीच्या किनाऱ्यावर बसून रडू लागला. मच्छीमार अत्यंत दुःखी आहे हे पाहून तोच सोनेरी मासा येऊन त्याला विचारू लागला, हे मच्छीमार दादा, तुला कोणत्या गोष्टीचं दुःख आहे का? तेव्हा मच्छीमार म्हणाला, हे सोनेरी माशा, मी तुला सोडून खूप मोठी चुकी केली आहे. आज माझ्या घरात अन्न शिजलं नाही. माझी बायको मला खूप ओरडली आणि तिने मला घरातून बाहेर काढलं आहे आणि सांगितलं आहे की जेव्हापर्यंत मी तिच्यासाठी अन्न आणत नाही तेव्हापर्यंत मी घरी यायचं नाही आणि म्हणूनच मी इथे येऊन रडत बसलो आहे. तेव्हा तो मासा म्हणाला, अरे मच्छीमार, तू घरी जा. तुझ्या घरी अन्न शिजवण्याचं सर्व काही सामान पोचलेलं असेल आणि आजपासून तुला कधीच उपाशी झोपावं लागणार नाही. इतकं म्हणून तो मासा पाण्यामध्ये निघून गेला आणि तो मच्छीमार त्याच्या घरी परत आला. घरी येऊन त्यानं पाहिलं तर काय, तेव्हा त्याच्या घराच्या दारात धान्याची खूप सारी पोती होती. हे पाहून तो मच्छीमार खूपच आनंदित झाला. तो विचार करू लागला की खरंच तो मासा चमत्कारी तर नाही ना. त्याने आज मला एवढं धान्य दिलं आहे. या धान्यामुळं आता आम्ही कधीच उपाशी राहणार नाहीत. बघा त्या मच्छीमारानं त्याच्या बायकोला आवाज दिला आणि म्हणाला, बघा ऐकलंस का? बघ त्या सोनेरी माशानं आपल्याला किती सारं धान्य दिलं आहे. लवकर बाहेर ये आणि हे धान्य घराच्या आतमध्ये घेऊन जा. मच्छीमाराचा आवाज ऐकून त्याची बायको पळतच घराच्या बाहेर आली आणि धान्याची खूप सारी पोती पाहून
ती सुद्धा हैराण झाली होती. आता तिला सुद्धा त्या चमत्कारिक माशावर विश्वास झाला होता. तिला आता समजलं होतं की तो सोनेरी मासा खरंच चमत्कारी आहे आणि तो मासा आपल्यासाठी खूप काही करू शकतो. आता त्या मच्छीमारानं आनंदाने सर्व धान्य घरामध्ये घेतलं आणि लवकरच अन्न शिजवलं आणि दोघेही पोट भरून जेवले आणि त्यानंतर दोघेही आनंदाने झोपून गेले. परंतु असं म्हणतात ना की आगीमध्ये तूप टाकल्यानंतर आग दुप्पट वेगाने जळू लागते आणि त्याचप्रमाणे मनुष्याला धन मिळाल्यानंतर त्याचा लोभ सुद्धा दुपटीने वाढू लागतो. बघा, त्या मच्छीमाराची पत्नी जेव्हा सकाळी उठली ना तेव्हा तो मच्छीमाराला म्हणाली, हे बघा, आपल्याकडे तर आता खाण्यापिण्याची समस्या नाही, परंतु आपलं घर खूप जुनं आहे. जर हा घर चांगला झाला असता तर खूप बरं झालं असतं. या झोपडीमध्ये राहून आपलं पूर्ण आयुष्य निघून गेलं आहे. जर आपलं पक्कं घर झालं तर किती चांगलं होईल. बघा, तुम्ही एक काम करा, तुम्ही त्या माशाजवळ जा आणि त्याला म्हणा की आमच्यासाठी एका पक्क्या घराची व्यवस्था कर. मग आपल्यासाठी कोणत्याही गोष्टीची कमतरता नसेल. तेव्हा तो मच्छीमार म्हणाला, बघा, काय म्हणत आहेस, एक वेळ अशी होती की आपल्याकडे खाण्यासाठी अन्नसुद्धा नव्हतं. मग आता घरात मुबलक प्रमाणात धान्य आहे. मग तू आणखी अपेक्षा का ठेवतेस बरं? अधिक लोभ ठेवणं हे नाशाचं कारण बनतं. माशानं आपल्यासाठी इतकं केलं आहे, हे काय कमी आहे का? बघा, बिना पुरुषार्थाने कमवलेलं धन मनुष्याला बेअक्कल आणि आळशी बनवतो आणि बिना मेहनतीनं प्राप्त झालेलं धन मनुष्यामध्ये अवगुण भरून टाकतो. आणि म्हणूनच जितकं काही मिळालं आहे ना त्यामध्ये आनंदी राहा, हे समर्थ वचन आहे. म्हणून बघा, मच्छीमाराची बायको नाराज झाली आणि म्हणाली, तू जर मूर्खच आहेस आणि मूर्खच राहणार आहेस. माणसाकडे जेवढं धन असेल तेवढं कमीच आहे ना. जो थोड्यामध्ये समाधानी राहतो तो कधीच सुखी होत नाही. आणि म्हणूनच तू ताबडतोब जा आणि माशाकडून आपल्यासाठी एक सुंदर घर माग. बघा, त्या पत्नीची अपेक्षा वाढतच चालली होती. बघा, पत्नीसारखा हट्ट करत असल्यामुळं तो मच्छीमार पुन्हा त्या माशाजवळ गेला. माशानं पाहिलं की पुन्हा तोच मच्छीमार आला आहे. तेव्हा तो मासा मच्छीमाराजवळ आला आणि त्याला पुन्हा येण्याचं कारण विचारू लागला. मच्छीमार दुःखी स्वरात म्हणाला, हे सोनेरी माशा, घरामध्ये अन्नधान्य तर मुबलक आहे, खाण्यापिण्याची काहीच चिंता नाही, परंतु माझी पत्नी अशी म्हणत आहे की झोपडीमध्ये राहून खूप वर्षे झाली आहेत, आम्हाला चांगल्या घरात राहायचं आहे. सोनेरी मासा म्हणाला, हे मच्छीमार दादा, ही काय मोठी गोष्ट आहे का? तू घरी जा आणि तू घरी जाण्या अगोदर तुझा घर सुंदर बनेल. एवढं म्हणून मासा पुन्हा पाण्यामध्ये गेला. इकडे मच्छीमार जेव्हा घरी परत आला तेव्हा त्यानं पाहिलं की जिथे त्याची झोपडी होती तिथे एक सुंदर बघा बंगला उभा झालेला होता. मच्छीमार आणि त्याची पत्नी घराला पाहून खूप आनंदित होतात. तेव्हा मच्छीमाराची बायको म्हणाली, अहो ऐकलत का, या मोठ्या घरात जर मी फाटलेले आणि जुने कपडे घातले तर मग आपण गरीबच राहू ना. जसं आपलं घर आहे तसे आपले कपडे सुद्धा असायला हवेत आणि तेव्हाच लोक आपल्याला श्रीमंत समजतील. बघा, तुम्ही एक काम करा आता आणि तुम्ही त्या सोनेरी माशाजवळ जा आणि त्याला सांगा की पत्नीसाठी सुंदर वस्त्र आणि सोन्या चांदीचे दागिने दे.
आपल्याकडे सर्व काही असेल. मच्छीमाराने त्याच्या पत्नीला समजावलं, हे बघ, लालचीपणा चांगला नाही. इतकं सारं आपल्याला मिळालं आहे ना, याच्यात काय कमी आहे का? पत्नी म्हणाली, नाही नाही, मी जे सांगितलं आहे ना ते अगोदर तुम्ही ऐका, मग मी तुमच्याकडे काहीच मागणार नाही. जर आपल्याला मोफत सर्व काही मिळत आहे, मग आपण हे सर्व घ्यायला कंटाळा का करत आहोत? बघा, अशी ती पत्नी त्या मच्छीमाराला समजावू लागली. आता तो मच्छीमार पुन्हा त्या माशाजवळ गेला आणि त्याने सोनेरी माशाजवळ त्यांच्या पत्नीसाठी वस्त्र आणि दागिने मागितले. जेव्हा तो घरी परत आला तेव्हा त्याने पाहिलं की त्याची बायको नवीन वस्त्र आणि सोन्या चांदीचे दागिने परिधान करून त्याच्या स्वागतासाठी उभी होती. ती खूपच आनंदित होती. तेव्हा ती पत्नी पतीला म्हणाली, हे बघा, आता आपल्याकडं सर्व काही आहे. आता आपल्याकडं कोणत्याच गोष्टीची काहीच कमतरता नाही. आता फक्त एक गोष्टीची कमतरता आहे. जसं आपलं घर आहे, जशी मी आहे, तसंच आपल्याला जर 2-3 नोकर चाकर असतील ना तर खूपच चांगलं होईल. बघा, लालचीपणा काय असतो या कथेमध्ये लक्षात ठेवा. बघा, मच्छीमार म्हणाला, चल, तुझी ही सुद्धा इच्छा मी पूर्ण करतो. मच्छीमार पुन्हा त्या सोनेरी माशाजवळ गेला आणि त्याच्याकडे नोकर चाकर मागितले. आता त्या मच्छीमाराच्या घरात खूप सारे नोकर चाकर काम करू लागले होते. मच्छीमाराची ती बायको राणीसारखी त्या घरात राहू लागली होती. बघा, आता त्याची बायको मच्छीमाराला नीट विचारत सुद्धा नव्हती. रोजच्या रोज त्याच्याशी नीट बोलत नव्हती. बघा, असं म्हणतात ना की जेव्हा माणसाकडं धन यायची सुरुवात होते तेव्हा माणसाला अधोगती सुचते. बघा, तसंच या मच्छीमाराचं सुद्धा झालं. रोजच्या रोज ती त्याचा अपमान करू लागली होती. तिला श्रीमंतीचा असा नक्षा चढला होता ना की तिच्या नवऱ्याला विसरली होती. पत्नीला सोबत घेऊन कुठे जायला सुद्धा त्याला लाज वाटत होती. मोठे मोठे श्रीमंत पैसेवाले लोक त्याच्या घरी ये जा करू लागले होते. एक दिवशी तर हद्दच झाली. मच्छीमाराच्या पत्नीनं नोकरांना सांगून मच्छीमाराला मारून घरातून बाहेर काढलं आणि सांगितलं की तू इथून निघून जा, तुझा माझा काहीच मेळ नाही. बघा, तुला माझा नवरा म्हणताना सुद्धा मला लाज वाटते. आता तू या घरात पाऊल सुद्धा ठेवू नकोस. बघा, नोकर चाकरांनी मारल्यानंतर मच्छीमार खूपच दुःखी झाला आणि त्याला त्याच्या बायकोची ही वागणूक अजिबात आवडली नाही. असं म्हणतात की मनुष्याने खोटा अभिमान कधीच करू नये. बघा, समर्थ सांगतात, जर थोड्या वेळासाठी काही प्राप्त जरी झालं ना तरी त्याचा घमंड कधी करू नये. ज्या प्रकारे स्वतःच्या सावळीचा उतार चढाव होत असतो ना, त्याप्रमाणे आयुष्यात सुख दुःख हे येतच असतात. आपल्याला नेहमीच प्रत्येक परिस्थितीमध्ये एक समान राहायला पाहिजे. बघा, पण हे आपण कधी राहू? जेव्हा आपण भक्ती मार्गामध्ये असू, जेव्हा आपलं मन बोलेल की माझं जे कोणी काही करत आहे ना तो परमार्थच करत आहे, तो परमात्माच करत आहे. बघा, मच्छीमार रडत रडत नदी किनारी पोचला आणि त्या सोनेरी माशाला त्याच्या पत्नीनं सर्व वागणं सांगितलं. बघा, तेव्हा तो मासा म्हणाला, हे मच्छीमार, धनाची लोभी, कामुक आणि ठग हे 3 लोक त्यांचा हेतू पूर्ण होईपर्यंत तुमच्यासोबत गोड गोड वागतात. याच्यानंतर हे त्यांच्या लायकीवर येतात. अशी माणसं समोरच्याला नक्कीच फसवत असतात. अशा लोकांवर कधीच विश्वास ठेवू नकोस. मच्छीमार म्हणाला,
हे सोनेरी माशा, आता तू माझी आणखी एक इच्छा पूर्ण कर. जसा मी पहिले होतो, मला आणि माझ्या पत्नीला पुन्हा तसंच कर. मासा म्हणाला, ठीक आहे, तू पुन्हा पहिल्यासारखाच बनशील. जेव्हा तो मच्छीमार घरी परत आला तेव्हा त्याचा तो बंगला, नोकर चाकर सर्व काही अदृश्य झालं होतं. बायको झोपडीमध्ये जुन्या फाटलेल्या साडीमध्ये बसून रडत होती. मच्छीमार घरी आल्यावर लगेचच तिने नवऱ्याची माफी मागितली आणि खूपच आदराने ती तिच्या नवऱ्याला घरामध्ये घेऊन गेली आणि म्हणू लागली, मला क्षमा करा, मी पैशाच्या जगमगाटामध्ये आंधळी झाली होते आणि म्हणूनच मी तुमचा अपमान करून बसले. आता मी कधीच तुमचा अपमान करणार नाही. बघा, त्या दिवसापासून पुढे तो मच्छीमार त्या सोनेरी माशाकडे कधीच काही मागण्यासाठी गेला नाही, कारण त्याला आता समजलं होतं, बघा, की मनुष्याच्या इच्छा कधीच पूर्ण होत नाही. बघा, समर्थ सांगत आहेत या कथेचं तात्पर्य काय, की मनुष्याच्या जी इच्छा असतात ना, माणसाकडं किती धन येऊ द्या, कितीही सुख येऊ द्या, पण या इच्छांना जर माणसाने काबूमध्ये ठेवलं, संयम ठेवला, तर माणसासारखा सुखी या जीवनामध्ये दुसरा कोणीही नाही. म्हणून माणसाने जर राग जवळ करायचा की संयम जवळ करायचा, जेव्हा माणसाला कळेल ना, तेव्हाच खरा माणूस सुखी होईल आणि संयमासारखा मित्र आयुष्यभर तुमच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करेल. जय जय रघुवीर समर्थ.